बातमी बघूया। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबियांमध्येच सामना रंगताना आपण पाहतोय। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारामतीमधून शेकडो कार्यकर्ते पुण्याकडे रवाना होत आहेत आणि याच संदर्भात अधिक तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव। सुनेत्रा पवार यांचा निवडणुकीचा फॉर्म त्या ठिकाणी भरला जाणार आहे। बारामती लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी अर्ज भरणार आहेत आणि आज बारामतीतून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणाहून निघणार आहेत। आता माझ्यासोबत बारामतीचे शहराध्यक्ष जय पाटील आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। दादा, मला सांगा, आज सुनेत्रा पवारांचा त्या ठिकाणी फॉर्म भरला जाणार आहे, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? आमच्या भावना आदरणीय वहिनी साहेबांना पाठिंबा देण्याच्या संदर्भात आम्ही बारामती शहरातून हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी निघालेलो आहे आणि निश्चितच येणाऱ्या 20 दिवसामध्ये तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचून आम्ही वहिनींची भूमिका, दादांची विकासाची भूमिका लोकांच्या समोर मांडणार आहे आणि ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी वहिनी लाखोच्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येतील, हेच तुम्हाला आजच्या दिवशी सांगतो। वाहनांची संख्या देखील आपण इथं पाहू शकतो, मोठ्या प्रमाणात आहे। कसं नियोजन असणार आहे? नाही, आमच्या बरोबर साधारणतः प्रत्येक कार्यकर्ता आपली आपली गाडी घेऊन या ठिकाणी आलेला आहे। त्यांचे दादांच्यावरती, वहिनींच्यावरती प्रेम आहे आणि आम्ही बारामती शहरातून साधारणतः 500 गाड्या होतील, 500 गाड्या आम्ही एकत्रित करून या ठिकाणी निघणार आहे। आणि पुण्यामध्ये कितीच्या सुमारास अर्ज भरला जाणार आहे? पुण्यामध्ये 11 वाजता अर्ज भरला जाणार। पहिलं साहेबांना निवडून दिलं, नंतर लेकीला निवडून दिलं, आता आमचं एकच जे आहे की आता सोनबाईला निवडून द्यायचं। तुमची काय भावना? आमचे पण पूर्ण समाजाचा पाठिंबा आहे की घड्याळाला मतदान आम्ही पूर्ण करणार आहे। सुनेत्रा वहिनी दादांनी विकास बारामतीमध्ये भरपूर केलेला आहे आणि त्या विकासामुळं सुनेत्रा वहिनीला भरपूर मतदान होणार आहे आणि त्या मतदानाच्या माध्यमातून ते अनेक विकास करतील अशी सर्वांना आशा आहे आणि ह्याच्या आधी पण दादांनी विकास केलेला आहे आणि त्या विकासाला ते जे निवडून आले त्या विकासाला अनेक पाठबळ मिळेल, अनेक शक्ती मिळेल त्यांना। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।